एक व्यक्ती जेव्हा मोकळा झालेला पत्र्याचा तेल डबा भंगारवाल्याला विकायला गेला, त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण देश हादरला। तुम्ही जर तुमचा मोकळा झालेला पत्र्याचा तेल डबा भंगारवाल्याला विकत असाल तर ताबडतोब ही माहिती पहा। एका व्यक्तीचा तेलाचा डबा संपला होता, तिथे त्याच्या घरी भंगारवाला आला। तो व्यक्ती तो तेलाचा डबा 10 रुपयांना विकणार होती, पण त्यानंतर झालं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशभरात चर्चा सुरू झाली। या 15 लिटरच्या मोकळ्या पत्र्याच्या डब्याचं या व्यक्तीने भंगारवाल्याला न देता जे काही केलं त्याचा व्हिडिओ त्याने काढला आणि जो अक्षरशः करोडो लोकांनी पाहिलाय। पत्र्याच्या तेल डब्यापासून त्याने एक असा प्रयोग केला की ज्यामुळे त्याचा तो व्हिडिओ अक्षरशः मोदीजींपर्यंत पोहोचलाय। मोदीजींनी देखील या व्यक्तीचं कौतुक केलंय। मग त्या व्यक्तीनं या मोकळ्या 10 रुपये किमतीच्या तेलाच्या डब्याचं असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला। आता बऱ्याच वेळा आपण आपल्या घरातला जो डबा असतो, जो 15 लिटर तेलाचा डबा, तो संपला की भंगारवाल्याला 10 रुपयाला विकून टाकतो। आता हाही व्यक्ती तेच करणार होता, पण त्याने या रिकाम्या तेलाच्या डब्यापासून एक अशी वस्तू बनवली की जिची किंमत लाखोंमध्ये आहे। एका रिकाम्या पत्र्याच्या तेलाच्या डब्यापासून त्यानं जी वस्तू बनवली त्यामुळे पंतप्रधानांनी त्याचं कौतुक केलेलं आहे। आता जर तुमच्या घरात एखादा पत्र्याचा रिकामा डबा असेल तर तुम्ही तो भंगारवाल्याला न देता त्याची किंमत कशी तुम्ही लाखो रुपयांची करू शकता। या व्यक्तीनं 10 रुपयाच्या तेल डब्याचं जे असं काही काम केलं की त्याने तो लाखो रुपये मूल्याचा झाला। मग नेमकं काय केलं होतं त्या व्यक्तीनं? भंगारवाल्याला तुम्ही जर तेल डबा देत असाल तर तुम्ही देखील त्या डब्याचे लाखो रुपये कसे मिळू शकता? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। एक मराठवाड्यात राहणारा सर्वसाधारण शेतकरी संजय याची ही घटना आहे। खरं तर तो एक साधा शेतकरी देखील आहे आणि त्याचा तेल डबा संपला होता। आता तो संपला की त्यावेळेस जो पत्र्याचा डबा असतो तर तो पत्र्याचा डबा तो दरवेळी भंगारवाल्याला विकायचा आणि 10 रुपये त्याच्याकडून घ्यायचा। पण यावेळेस त्यांनी तसं केलं नाही। त्याने जे केलं त्याने अख्ख्या देशात त्याची चर्चा होऊ लागली। खरं तर संजय त्याची परिस्थिती अतिशय बेताची, पैशाची चणचण होती। त्यानं मार्केटमधून काही दिवसापूर्वीच एक तेलाचा डबा आणला होता, जो एका नामांकित कंपन्याचा 15 लिटरचा तेलाचा डबा होता। तो आणण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते, कसे तरी पैसे जमून त्यानं तो तेलाचा डबा आणला होता। तो तेलाचा डबा त्याने जवळपास 6 महिने वापरला। तो तेलाचा डबा आता संपला होता। आता नवीन तेलाचा डबा आणण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते। तो विचार करत होता की हा तेलाचा डबा आपण भंगारवाल्याला देऊ, त्याचे 10-15 रुपये येतील असं त्याला वाटलं होतं। पण तेवढ्यात झालं असं की त्याची मुलगी प्रिया, तिचा वाढदिवस देखील काही दिवसावर आला होता। त्याची मुलगी तिथे आली ज्यावेळेस भंगारवाला आलेला होता। तेवढ्यात ती म्हणाली, पप्पा मला वाढदिवसाला तुम्ही मोठं गिफ्ट द्या। त्याची मुलगी खूप लाडकी, तिने सांगितलेला शब्द तो कधीच खाली पडू देत नसायचा। पण त्याच्याकडे तेलाचा डबा आणायला पैसे नव्हते, तर वाढदिवसाला मुलीला तो गिफ्ट काय आणणार होता? खरं तर पैसे कमी असल्यावर कोणत्याही बापाची अशी द्विधा मनस्थिती निर्माण होते। पण त्याची मुलगी त्या डबा विकत असताना मध्ये आली आणि त्याच्या डोक्यात एक अशी कल्पना आली। त्याने त्या रिकाम्या तेल डब्यापासून असा काही चमत्कार केला की जो याआधी कुणीच केला नव्हता। अक्षरशः त्याचा व्हिडिओ करोडो लोकांनी पाहिलाय आणि ज्यामुळे तो पंतप्रधानांपर्यंत पोहोचलायच। पण त्यामुळे आता तुमच्याही घरात पत्र्याचा डबा असेल तर त्याने काय केलं हे तुम्ही सुद्धा करू शकता आणि त्याचं मूल्य वाढू शकता। मग संजय अतिशय साधारण, आता ज्याची एक मुलगी प्रिया, जिचा वाढदिवस काही दिवसावर येऊन ठेपला होता, पैशाची चणचण, मुलानं त्याच्याकडे गिफ्ट मागितलं। आता एक अशी व्यक्ती ज्याच्याकडे पैसे अतिशय कमी, परिस्थिती हलाखीची, 6-6 महिने तेल डबा वापरायचा, पण मुलीचा वाढदिवस आला। प्रत्येक वाढदिवसाला तो मुलीला काहीही देत नसायचा, कारण की त्याच्याकडे पैसेच नसायचे। पण यावेळेस मुलगी म्हणाली, मला यावेळेस काहीतरी विशेष गिफ्ट पाहिजे। हातात गिफ्ट आणण्यासाठी पैसे नव्हते, पण त्याला एक कल्पना सुचली आणि त्याच कल्पनेमुळे संपूर्ण देशात त्याचं नाव व्हायरल झालं। आता कुणीच रिकामा तेल डबा विकत नाहीये, कारण की संजयनं जे केलं त्याची सगळ्याकडे दखल घेतलेली आहे। आता त्याच्या घरात होता एक रिकामा तेलाचा डबा। याच तेलाच्या डब्यापासून त्या मुलीसाठी त्याने एक अशी गोष्ट बनवली, एक असं गिफ्ट बनवलं की ज्याची किंमत लाखोंपेक्षा अधिक होते आणि ज्यामुळे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय। लोक म्हणतात, बाप असावं तर असा, बाप गरीब असू द्या, पण मुलीच्या प्रेमाखातर त्यानं असं डोकं चालवलं। टाकाऊ पासून अशी टिकाऊ वस्तू बनवली, एक अशी अनोखी वस्तू बनवली की 10 रुपयाच्या किमतीचा जो रिकामा भंगारातला तेल डबा आहे त्याची किंमत लाखो रुपये झाली। मग काय केलं त्याने? पहा, पत्र्याचा तेलाचा डबा
आता प्रत्येकाच्या घरात असतो. आता या व्यक्तीने काहीतरी वेगळं डोकं चालवलं, भंगारवाला आला आणि त्याच्या डोक्यात कल्पना सुचली आणि 10 रुपयाचा तेल डबा ज्याची व्हॅल्यू लाखो रुपये झाली. पण आपणही तीच चूक करतो. आपल्या घरात तेल संपलं की उरतो फक्त पत्र्याचा डबा. तो आपण कुठल्याही भंगारवाल्याला 10-15 रुपयाला देऊन टाकतो. तो डबा आपण देतो आणि विसरतो. पण याच रिकाम्या निरुपयोगी डब्यापासून एका बापानं आपल्या लेकीसाठी अनोखी गोष्ट बनवली, जी पाहून करोडो लोकांच्या डोळ्यात तर पाणी आलं. पण त्यामुळे सगळी लोक आता तीच पद्धत वापरून डब्यापासून ही वस्तू बनवत आहे. खरं तर ही कहाणी आहे अशा एका व्यक्तीची की ज्याच्याकडे पैशाची तनतन. एक 15 लिटरचा तेलाचा डबा 6-6 महिने करायचा. तेवढ्यात मुलीचा वाढदिवस, बाबा मला गिफ्ट द्या. आता गिफ्ट देण्यासाठी पैसे नाही, पण कल्पना होती आणि मुलीवरची आतोनात प्रेम होतं. घरात पडलेल्या त्या रिकाम्या तेल डब्याकडे पाहून त्याच्या डोक्यात कल्पना सुचली आणि ज्यामुळे त्याचं देश व्हायरल झालं. आता खरं तर हा पहिला दिवस होता, पण म्हणतात ना, कोणतीही गोष्ट एखादा चमत्कार व्हायचा असला तर तो ताबडतोब होत नसतो. आता हळूहळू वाढदिवस जवळ येत होता. ती दररोज बाबांना विचारायची, मला काय गिफ्ट देणार, काय आणणार. तेव्हा तो म्हणायचा, माझ्या परीसाठी मी सगळ्यात भारी गोष्ट आणीन. पण हे बोलताना त्याच्या काळजात चर व्हायचं, कारण की त्याला माहिती होतं की त्याच्या खिशात नवीन कपडे घ्यायला पैसे नव्हते, केक आणायला पैसे नव्हते, तर गिफ्ट ही फार दूरची गोष्ट. आणि मुलीला देखील माहिती होतं, कारण की मुलगी मोठी झाली होती. मुलगी दर वाढदिवसाला पाहिजे. तिचे वडील एखादा पेढ्याचा बॉक्स घेऊन यायचे. जेवढी त्यांची कुवत, शेतातून उत्पन्न निघत नव्हती. एक दिवस झालं असं, संजयचा धाकटा भाऊ सुरेश, जो पुण्याला नोकरी करायचा, तो चांगल्या कंपनीत नोकरीला होता, 50-60 हजाराचा पगार. तो पत्नीला आणि 2 मुलांना घेऊन तिथे आला होता. तेव्हा त्याने प्रियासाठी सुंदर बाहुली, खूप सारे चॉकलेट आणले होते. तिचा चुलता आला म्हटलं प्रिया खुश. प्रियासाठी चॉकलेट बाहुली आणलेली खुश झाली. जाताना काकीने 100 रुपयाची नोट देखील दिली. त्या रात्री प्रिया निरागसपणे म्हणाली, माझे काका किती चांगले आहेत, त्यांनी माझ्यासाठी किती छान खेळणं आणलं. माझे पप्पा तर काहीच देत नाहीत. हेच वाक्य संजयला म्हणजे प्रियाच्या वडिलांना त्यांच्या हृदयामध्ये बाणासारखं लागलं. त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला, दुःख लपवलं. पण त्यांची मुलगी जेव्हा म्हणाली की हे पप्पा काकांपेक्षा वाईट आहेत, तेव्हा मुलीचं वाक्य खूप जिव्हारी लागलं. त्या रात्री त्यांना झोप लागली नाही. ते प्रियाच्या चेहऱ्याकडे निरागसपणे पाहत होते. विचार करत होते, मी कसा बाप आहे जो आपल्या मुलीची एक छोटीशी इच्छा पूर्ण करू शकत नाही. त्यांना आठवलं, आता त्यानंतर तो जे प्रकार करणार होते, जी आयडिया ते दाखवणार होते, ती संपूर्ण देशात व्हायरल होणार होती. ते विचार करू लागले. त्यांना आठवलं, प्रिया आता मोठी झाली. प्रिया अजूनही जमिनीवर बसून जेवण करते. ते आता हळूहळू विचार करू लागले होते, प्रियासाठी असं करता येईल का, काही वस्तू आणता येईल का. त्यांनी घरातले पैसे तपासले. पैसे होते फक्त 100 रुपये. वाढदिवस 4-5 दिवसावर आला होता. शेतामधलं सोयाबीन निघणं बाकी होतं. आता अखेर तेवढ्यात तिथे त्यांनी थोडं आठवायला सुरुवात केली होती. त्यांनी काही दिवसापूर्वी प्रियाला विचारलं होतं, प्रिया बाळा तुला काय पाहिजे, तुला कशाची कमतरता आहे. जसं एक बाप प्रेमानं मुलीला विचारतो, प्रिया इकडे. तेवढ्यात आईनं तिला आवाज दिला, प्रिया इकडे ये, जेवायला बस. ती जेवायला गेली. जेवायला गेल्यावर स्वयंपाकघरात चुलीजवळ जमिनीवर बसून जेवायला लागली. तिच्याकडे बसायला खुर्ची नव्हती. तिथे खेळणी, पुस्तक, तिचं सामान पडलेलं असायचं. म्हणून तिला एक अशी जागा हवी होती, ती तिथं बसून खाऊ शकेल, खेळू शकेल. आता संजयच्या लक्षात आलं होतं, तो एक अशी भारी वस्तू बनवणार होता की ज्यामुळे प्रिया ते आयुष्यभर लक्षात ठेवणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी संजय घराच्या मागे गेला. तिथे कोपऱ्यात रिकामा तेलाचा डबा पडला. त्याच्यावर सूळ साचली होती. संजय त्या डब्याकडे पाहत राहिला. अचानक डोक्यात विचार चमकला. मुलीच्या समस्येचं उत्तर मिळालं. तिच्या वाढदिवसाच्या गिफ्टची कल्पना सुचली. स्वतःच्या हाताने तो आता असं काही बनवणार होता की प्रिया ते दररोज वापरणार होती. संजयने आपला गुप्त प्रकल्प सुरू केला. त्याने तो तेल डबा आणला. एखादा खजिना सापड्यासारखा त्याला आनंद झाला. त्याने सगळं पुसलं, सगळे स्टिकर काढून टाकले. पत्नीला विचारले काय करताय, तेव्हा तो म्हणाला प्रियासाठी जादू बनवतोय. त्याने बाजारात गेला, रंगीबेरंगी पेपर आणले आणि तेच पेपर काळजीपोटी अगदी काळजीपूर्वक डब्याभोवती गुंडाळायला सुरुवात केली. आता तो गंजलेला डबा त्याला गिफ्ट पेपरने पूर्णपणे झाकून टाकलं होतं. तो एखाद्या मोठ्या गिफ्ट बॉक्स सारखा दिसत होता. त्याने तो डबा तशा पद्धतीनं बाजूला ठेवला. आता प्रियाच्या वाढदिवसाच्या दिवशी छोटा केक आणला. केक कापल्याने नंतर संजयने तो डबा प्रिया समोर ठेवला. प्रिया म्हणाली, बाबा हे काय. ते म्हणाले, तुझं गिफ्ट आहे. आता याचा काय उपयोग. तर ते म्हणाले, हे तुझं डायनिंग टेबल आहे. तुला जमिनीवर बसून जेवावं लागतं. तुझं ताट तू याच्यावर ठेवून जेवण करू शकते. आणि हे तुझं स्टूल पण आहे. तू जर एकावर याची छोटी उशी ठेवलीस तर तू यावर बसून अभ्यास देखील करू शकतेस, खेळू शकतेस. असे 2-3 उपयोग त्यांनी डब्याचे सांगितले. एका भंगारातल्या डब्याला त्यांनी आकर्षक रूप दिलं. ते पाहून प्रियाच्या डोळ्यात अतिशय आनंद उतरला. प्रियाच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. आणि हे सगळं करत असताना पत्नीने व्हिडिओ काढला होता आणि तो व्हिडिओ अक्षरशः करोडो लोकांनी पाहिलाय. आता अर्थात
₹15 ₹10 डबा असेल त्याला गिफ्ट रॅपरने रॅप करून ते एका छोट्या मुलीसाठी एक खुर्ची किंवा एक टेबल किंवा एक प्रकारचं स्थान बनवण्याचा प्रयत्न एका बापाने केलाय. आता त्याची पैशांमध्ये जरी लाखोंमध्ये व्हॅल्यू नसेल, जर भावनेच्या तराजूत मोजलं तर त्याची किंमत लाखो काय करोडोंच्या वर जाऊ शकते. तर या बापाला याने केलेल्या मुलीविषयी लावलेल्या डोक्याला तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.